तर रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहेत सगळे? तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपल्यासोबत आहे विशाल, आपला मित्र. आणि आज आलो आपण पुणे जिल्ह्यातील देहू या मंदिरात. तर चला, तर मंदिरात जाण्यापूर्वी आपण मंदिराची थोडी माहिती बघूया. देहू हे संत तुकारामांचे निवासस्थान म्हणून ओळखले जाणारे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे. समोरच दिसणारे मंदिर हे संत तुकाराम महाराजांचे गाथा मंदिर आहे. याच मंदिरात संत तुकाराम महाराजांची संपूर्ण गाथा ही संगमरवरी दगडावरती भिंतीवर लिहिलेली आहे. मंदिराच्या बाहेरचा परिसर हा अतिशय सुंदर असून मंदिर हे एका उंच वट्यावरती बांधले गेले आहे. गाथा मंदिर हे आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत खुले असते. गाथा मंदिराला भेट देण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही, परंतु मंदिरात फोटोग्राफी करण्यास सक्त मनाई असल्या कारणास्तव आपण मंदिरामधील चित्रीकरण केले नाही. गाथा मंदिराच्या पाठीमागच्या दिशेने असणारी नदी म्हणजेच इंद्रायणी नदी. ज्या इंद्रायणी नदीच्या डोहात संत तुकारामांचे अभंग ज्यांच्या निंदकांनी बुडवले, तो डोही इंद्रायणी नदी काठीच नजीक आहे. तुकाराम महाराजांच्या आत्मिक सामर्थ्यामुळे हे अभंग पुन्हा वर येऊन तरले होते अशी धारणा अजूनही अस्तित्वात आहे. संत तुकाराम महाराज अन्न पाणी सोडून जेव्हा 13 दिवस ज्या शिळेवर बसले होते, तेव्हा 14व्या दिवशी सूर्योदयी गाथा उंबराच्या वृक्षाजवळ तरुण वर आली. तेच हे पवित्र स्थान. सध्या या ठिकाणी अशा स्वरूपाचे मंदिर या ठिकाणी आहे. सर्व परिसर बघून झाल्यावर येथे मला गावाकडची लहान मुले भेटली, जी देहू या ठिकाणी शाळेत शिकत असून आजही भक्तीच्या ओढाने देहू या ठिकाणी आपल्या आई वडिलांपासून दूर राहत आहे. यांच्यासोबत बोलून मनाला आनंदच झाला आणि परत भेटू असे बोलून येथून निरोप घेतला. तुम्हाला देखील येथील परिसर आवडल्यास तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर भेटू पुन्हा. तोपर्यंत राम राम.